भारतानं T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक दिली आहे। भारतीय संघानं T20 विश्वचषकाची फायनल गाठली आहे। त्या संदर्भातली सविस्तर बातमी आपण पाहतोय। रोहित शर्माच्या भारतीय संघानं T20 विश्वचषकाची फायनल गाठण्याचा पराक्रम गाजवलाय। या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यामध्ये भारतानं इंग्लंडचा 68 धावांनी धुव्वा उडवला। या सामन्यात भारतानं इंग्लंडला विजयासाठी 20 षटकात 172 धावांचं आव्हान दिलं होतं। गयानाच्या धोकादायक खेळपट्टीवर भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर इंग्लंडचा अख्खा डाव 103 धावांमध्ये आटोपला। अक्षर पटेल आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी 3 तर जसप्रीत बुमराहनं 2 विकेट्स काढून इंग्लंडचा डाव गुंडाळला। त्याआधी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवनं रचलेल्या 73 धावांच्या भागीदारीनं भारताच्या डावाला खरी मजबूती दिली। रोहितनं 39 चेंडूत 57 धावांची तर सूर्यकुमारनं 36 चेंडूमध्ये 47 धावांची खेळी उभारली। मग हार्दिक पांड्यानं 23, रवींद्र जाडेजानं 17 तर अक्षर पटेलनं 10 धावांची झटपट वसुली करून भारताला 7 बाद 171 धावांची मजल मारून दिली। आणि या सामन्यासोबतच भारत T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये दाखल झालेला आहे। दक्षिण आफ्रिकेसोबत भारताचा फायनलमध्ये मुकाबला होणार आहे। त्यामुळे आता सगळ्यांचंच लक्ष फायनलकडे लागलेलं आहे। आणि T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतानं इंग्लंडवर मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर पाहूया क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा रिपोर्ट। भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा होती आणि त्यातनंही पावसाच्या व्यत्ययामुळे सामना होतोय नाही होतोय, अर्धवट होतोय, किती वेळा त्याच्यात व्यत्यय येतोय, या सगळ्या बाबतीतच सगळ्या क्रिकेट रसिकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिलेली होती। ABP माझाच्या रिपोर्टमध्ये आपण सांगितलेलं होतं पावसाचा व्यत्यय येईल पण त्यामुळे सामना धुतला जाणार नाही। अगदी तसंच झालेलं आहे। सामना धुतला नाही गेलेला, इंग्लंडचा संघ मात्र धुतला गेलेला आहे। त्याचं कारण भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ करून असा काही दणकट विजय इंग्लंड विरुद्ध मिळवला आहे की सगळ्या क्रिकेट जगताने उभं राहून टाळ्या वाजवायची वेळ आलेली आहे। भारताला पहिली बॅटिंग करायला लागली, जी गोष्ट आव्हानात्मक होती कारण गयानाच्या विकेटवरती बॉल थोडासा खाली राहत होता, बॉलर्सना मदत होत होती, खास करून स्पिन बॉलर्सना मदत होत होती। परंतु या विकेटवर सुद्धा ते आव्हान पेलताना रोहित शर्मा, कॅप्टन रोहित शर्माने अप्रतिम अर्धशतक झळकवलं। त्याला सूर्यकुमार यादवनी अप्रतिम साथ दिली आणि या दोघांनी रचलेल्या भागीदारीमुळे भारतीय संघ पहिल्यांदा सुस्थितीत आला। नंतर हार्दिक पांड्या असू देत, अक्षर पटेल असू देत, रवींद्र जाडेजा असू देत, यांनी सुद्धा आपलं योगदान बॅटनी अगदी बरोबर दिलं, ज्यामुळे भारतीय संघाला 170 धावांचा टप्पा हा पार करता आला। ज्या वेळेला 170 धावांचा टप्पा भारतीय संघाने पार केला तेव्हाच जाणकारांना कळून चुकलेलं होतं की भारतीय संघाला आता हा सामना जिंकण्यापासून इंग्लंडला रोखणं फार अवघड जाणार आहे। त्याचं कारण भारतीय संघाच्या स्पिनरमध्ये सुद्धा जास्त ताकद होती इंग्लंड संघापेक्षा। झालं तसंच बुमराहनी नेहमीप्रमाणे अप्रतिम बॉलिंग करून व्यवस्थित पद्धतीने सुरुवातीची विकेट काढली, धावा रोखून धरल्या, दडपण वाढवलं आणि त्याच्यानंतर कुलदीप यादव आणि अक्षर पटेलनी समोरच्या फलंदाजांना जाळ्यात सापडवलं, त्यांना गोंधळवून टाकलं अप्रतिम स्पिन बॉलिंग करून आणि याच्यामध्ये 3 विकेट या अक्षर पटेलनी काढल्या, 3 विकेट या कुलदीप यादवनी काढल्या आणि 2 विकेट बुमराहनी काढल्या। या सगळ्या गडबडीमध्ये 2 इंग्लंडचे फलंदाज हे धावचीत झालेले आहेत, रनआउट झालेले आहेत। भारतीय संघाच्या हाती भला मोठा विजय लागलेला आहे आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा असेल ती शनिवारच्या सामन्याची, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका। कारण दक्षिण आफ्रिकन संघ हा मोठ्या स्पर्धेमध्ये खूप वर्षानंतर रादर पहिल्यांदाच T20 स्पर्धे वर्ल्ड कपमध्ये फायनलला आलेला आहे। त्यामुळे या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारेच 2 संघ फायनलला आलेत। त्यामुळे अंतिम सामन्याला मजा येणार आहे आणि त्याचाच अहवाल सादर करण्याकरता मी आता बार्बाडोसला निघालेलो आहे। सुनंदन लेले, ABP माझा, गयाना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।